ऐसे ऐकोन या ऋषी वचन विक्ती संतोषला श्री रघुपती ऋषीची देखून अद्भुत शक्ती सोय त्या प्रती पुसतसे अद्भुत शक्ती ऋषीची होती। ज्यावेळेस ऋषीनं देवाच्या भेटीचा अनुभव त्यापासून झालेला आनंद झालेलं सुख देवाच्या भेटीचं महात्म्य ज्यावेळेस देवाला सांगितलं आणि त्यावेळेस देवाला आनंद झाला। देवाला असल्या गोष्टींना आनंद होतो। सगळ्या विषयाचा त्याग सर्व गोष्टीचा त्याग देवासाठी जो करतो आणि ज्ञानाच्या गोष्टी जो देवाला सांगतो ज्ञानी होऊन आणि या गोष्टीनंच देवाला आनंद होतो। बाकीच्या सांसारिक गोष्टीनं देवाला आनंद होत नाही। देव थांबत नाही, देव मिळत नाही म्हणून आणि आशालाच देव मिळतो। देव आशालाच बोलतो, देव आशाजवळच थांबतो आणि त्याचे विचार ऐकावेसे देवाला वाटतात। देवाला वाटलं असे भक्त दुर्लभ आहेत। अरे कुणी स्वर्गाला पळतंय, कुणी कुठं जातंय, कुठे इंद्रदेवाकडे कुणी जातंय, कुणी त्या ब्रह्मदेवाकडे जातंय, पण माझ्याकडे कुणी यायला तयार नाही। का एक क्षणिक सुखाच्या मागे लागलेले आहेत, पण सगळ्या गोष्टीचा त्याग माझ्या भेटीसाठी या शरवंग ऋषीने केलेला आहे। माझ्या भेटीमध्येच आनंद ते मानित आहेत। असे ऋषी असे भक्त मला सुद्धा माझ्या दैवानेच मिळतात। माझ्या भाग्याचा उदय आलेला आहे म्हणूनच या भेटीची मला सुद्धा भेट घडलेली आहे असा आनंद मनामध्ये व्यक्त प्रभू रामचंद्र करतात आणि गोष्ट विचारतात। आता देव विचारतो भक्ताला। अरे अनेक जगामध्ये भक्त आहेत ते देवाला विचारतात, देवाच्या भेटीची इच्छा करतात, पण देवच आता प्रश्न या ठिकाणी या भक्ताला करतोय। असा भक्त व्हायला पाहिजे।